पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी संपन्न। सुवेंदू अधिकारींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार। थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा। बहुमतासाठी लागणारा 108 आमदारांचा आकडा जुळला। विसिकेचा टीव्ही केला पाठिंबा। महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल। सरकारमधील समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती। प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्रीच काम पाहणार। दीड वर्ष उलटूनही राज्यातील महामंडळ वाटप रखडलेलंच। महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटपाचं घोंगडं भिजत। इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपास ब्रेक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर आळंदीत शाईफेक। कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक। लवांडेंनी जाहीर केलेल्या वारकरी संप्रदायातील घुसखोर कीर्तनकारांच्या यादीत भंडारेंचं नाव। विकास लवांडे शाईफेक प्रकरणात 10 ते 15 व्यक्तींवर गुन्हा दाखल। संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल। निदा खानच्या कुटुंबियांची चौकशी पूर्ण। निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची समोरासमोर बसून चौकशी। राज्यात 10वी परीक्षेत 94,000 विद्यार्थी मराठीत नापास। अभिजात दर्जाच्या मराठी भाषेचा निकाल फक्त 92%। गुजरातीचा निकाल 100%। मात्र मायबोलीची पिछेहाट। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक। तर पश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते भाईंदर दरम्यान नाईट ब्लॉक। ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द। राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा इशारा। कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। 2 दिवस राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी होणार भारताचे नवीन CDS। विद्यमान CDS अनिल चौहान 30 मे रोजी होणार निवृत्त। लवकरच राजा सुब्रमणी स्वीकारणार पदभार। सिन्नरमध्ये जलवाहिनीला गळती। हजारो लिटर पाणी वाया। रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य। नागरिक संतप्त।